श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू व्लॉगमध्ये. मंडळी, आज आहे रविवार आणि आज मी जाणार आहे दोडामार्गला. माझं एक छोटंसं काम आहे आणि त्याच्या आधी आपल्याला नाश्ता करायचा आहे. आणि आजच्या नाश्त्यामध्ये काय असेल ते तुम्हाला माहिती असेल. कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. तर तीच रेसिपी आज आम्ही बनवणार आहोत. काल आपण रात्री ही भाजी चिरून ठेवली होती पाण्यामध्ये घालून आणि आता सकाळी आपण आता ही भाजी करणार आहोत. तर पूर्ण रात्रभर हे भाजी होती ती अशी पाण्यामध्ये होती आणि आता ती आपण करायला घेताना त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजलेलं खोबरं. नाही हे पण आमटीसाठी भाजतो तसं. होय हो. तर त्याच्यामध्ये भाजताना आपण काय काय घातलं होतं? आता त्याच्याच काय खोबरं ह्या जराशी लसूण घातले 4-5 पाकळे, आला घातलं आणि कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. आणि मसाले बेसिक आपले गरम मसाले आमच्या घरात घरगुती केलेलं ना, तो भाजलेलो मसालो तिखट आणि गरम मसाला पण घरातच सगळे गरम मसाले मिक्स एकत्र करून केलं ना, तो गावठी आमचं. आणि हळद घरगुती. हो. आणि हळद. तर गरम मसाल्याची जेव्हा आपण आमटी करतो तेव्हा जसं वाटून घेतो तसंच आता आपण हे वाटून घेणार आहोत. आता वाटून घ्यायचं जरा, म्हणजे जाडसर वाटप लाव आहे. ही रात्रभर भिजत ठेवलेली भाजी आता त्याच्यातलं पाणी काढून घेणार नाही. हो हो. आतमध्येच बरी आहे. वरून ते असं वरून ते म्हणजे तो चीग असताना ते का त्याच्यामुळे ते पिळून घे पाणी त्याचं सगळं. एक वास बघा फुलाचा कसा असतो ना, यायला लागला. हो. प्रत्येक भाजीला तिची स्वतःची एक चव असते आणि ती तशी टिकून ठेवली की बरं लागतं. मग त्याची चव येते ना, ते खाल्लेल्याचं फील येतं आपल्याला. तर आपली अशी सगळी भाजी जी आहे ती आपण पिळून घेतली आहे, पाणी सगळं त्याच्यातलं काढून टाकलंय. आणि हे वाटाणे घालूया. त्यानंतर हे वाटण केलं ना, त्याच्यातलं ना अर्ध घालायचं. आधीच घालायचं? ह्याच्या ओके. पूर्ण नाही घालायचं. अर्ध खोबरं बसत. ते सगळं मिक्स करून वाटप सगळं लावून घ्यायचं ना भाजीला लावून. केळ्याची भाजीची जर रेसिपी तुम्ही यूट्यूबला टाकली तर वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला मिळतील आणि ही आमच्या पद्धतीची एक रेसिपी आहे. आम्ही अशीच करतो पारंपरिक आमची. तर आता आपण सगळं जे वाटप होतं थोडं अर्ध अर्ध केलेलं ते भाजीला लावून घेतलंय. आता फोडणीची तयारी ना. आपण तेल टाकायचं. हे पण लागेल ना लाल तिखट. जरा कांदा हे करूया ना.
चवीपुरतं मीठ. तर हे पुसून पाणी सगळं त्याच्यात घालायचं ना. ढवळून घे. आणि हे उरलेलं कधी घालायचं आहे वाटप? हे जराशी शिजन ना, शिजले पाहिजे ना. एक 5 मिनिटं उभी होणे, 5-6 मिनिट एवढ्याच पाण्यावरती अजून जरासं घालूया ना, म्हणजे शिजन आहे ना. वटाणे वगैरे कुठून घेतलेले नाही आहेत वटाणे. हां हां. बस बस शिजले, झाकण ठेव. ठीक. तर आता आपण ह्याला वाफेवरती छान अशी शिजू दे ही भाजी, पण झाकण ठेवूया. शिजले. आता हे उरलेलं वाटप टाकणार. हो, आता उरलेला टाकूया. मग असं कशाला केलं आहे अर्ध अर्ध? ते पूर्ण जर मसाले घातले ना वाटप सगळा, तर त्यांची चव बदलता ना खूप वेळ शिजल्यानंतर. मग कमी मसाल्यात पहिल्यांदा शिजवून घ्यायचं, आणि नंतर जर अशी अर्धी कच्ची शिजली ना भाजी, मग हे उरलेला घालायचं. मग ते मसाल्यांची चव टिकून राहता ना. आता हे उरलेलं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं ना. हो, आता काय फक्त मसाले जरा वेळ 1-2-3 मिनिटं शिजली की झाला. फक्त 2-3 मिनिटं मसाला शिजाने बरे. आता घातलो ना. वाटाणे शिजले. हो हो, वाटाणे पण शिजले. हे बघ शिजले. आता 2-3 मिनिटासाठी परत आपण तो जराशी कोथिंबीर उतरताना टाकूया. हवी असली तर घालायची, नाहीतर नाही घातली तरी चालेल ना. आता वास कसला येतोय. व्हिडिओमधून वास येणार नाही, बघून समाधान मानावं लागेल. खरंच एवढा भारी वास येतो. झाले मस्त सुकले. संडे स्पेशल. जराशी कोथिंबीर घालूया. हे आले ना एक दिवस, पण ह्यांना पुऱ्या आवडत नाही. त्या पुऱ्यांसोबत पण छान लागते. ते खूप आवडतं. बोणाची भाजी इल्यानंतर आम्ही करतोच ना 1-2दा तरी. विकत सुद्धा आणि त्यांनी एकदा केलेली ती. तो आपणच शोधून आणतो कडे सुने बोंडगाव. आणि कसली तरी रेसिपी एकदा केली नव्हती का आमच्या लग्नाकडे. तर अशा पद्धतीने आपली ही छान अशी भाजी तयार झालेली आहे. बघू शकतात किती भारी वाटतंय. कॅमेऱ्यावरती वाफ आली एकदम. तर मंडळी, आता मी जस्ट येऊन पोचले दोडामार्गच्या बाजारामध्ये. आणि बाजारामध्ये बघू शकताय गर्दी तशी आहे वाटतं पुढे. मी जरा मागेच थांबले. खरं बाजाराला बघायला खरी मजा कधी येते माहीत आहे, जेव्हा गणपती बाप्पा जवळ येतो आणि तेव्हा जेव्हा बाजार भरायला सुरुवात होते ना, तेव्हा एक बाजाराचा रंगच वेगळा असतो. तर माझे आता इथे 5-6 कामं आहेत, ती मी करून घेते लवकर. आणि आता जाते बाजारामध्ये. बघूया, गाड्या खूप दिसत आहेत.
तर मंडळी आता माझं बाजारातलं काम झालेलं आहे आणि आता मी निघाले आहे पुन्हा घरी. तर आज मी बाजारामध्ये तसं माझं सहसा काही काम नव्हतं, तर मी आले होते. आता एस टीचं एक स्मार्ट कार्ड आलं आहे बघा, महिलांना जे 50% आरक्षण मिळतं, तर त्याच्यासाठी ते कार्ड काहीतरी आवश्यक आहे असं मला कळलं होतं आणि ते कार्ड काढण्यासाठी मी आज बाजारात आले होते. आणि आता ते कार्ड काढून माझं झालेलं आहे. तर त्यावेळी ते असं म्हणाले होते की 1 ऑगस्टपर्यंत लास्ट काहीतरी मुदत आहे, पण तिकडे जाऊन मी चौकशी केली तर असं काही नाही आहे असं ते बोलले. त्यामुळे माझे व्लॉग बघणारी जी काही मंडळी असतील, ज्यांच्यापैकी त्यांच्या घरात महिलांनी असेल किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्याही महिलांनी जर ते कार्ड काढलं नसेल, तर ते कार्ड तुम्ही काढून घ्या. अशी काही मुदत नाही आहे, पण जेवढं तुम्ही लवकरात लवकर ते कार्ड काढाल तेवढंच सगळ्यांसाठी चांगलं आहे. तर आता मी जाते घरी, कारण आज रविवार आहे आणि रविवार मला जास्त वेस्ट करायला आवडत नाही. तर पहिल्यांदा तर मी लवकर घरी पोचते. आज संडे स्पेशल आमच्याकडे आहे कोळंबीची कढी आणि भाजलेली कोळंबी नाही आणि भात. तर आज आम्ही खूप दिवसांनी फिश खातो आहे. तर आम्ही मस्तपैकी गरम गरम जेवून घेतो. मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे. आई इथली भेंडी काढून टाकलात ना? ती हे झाली, मेली ना ती. हां हां हां. आणि हे अबोली लावली. आई ते हे काढूया निरपणस. काठी आहे तिकडे. आम्ही आमचा निरपणस आहे तो काढणार आहोत. त्या दिवशी माकड येऊन बसलं आणि बरोबर त्याच्या जवळच होतं. मला वाटलं आता काय घेतोच काय काय हा चौकास. दिसतोय तो जून असा. पडला निरपणस पडलेला आहे. डीक बघतोय कसा. तिकडे ना मांगेलीला ना काठी म्हणजे उंच लागतात ना, ते काठीला असं चाकू लावतात, मग तसं ओढतात ना. हे जवळ होतं आणि एकच होतं ना. होय हो, त्यांचे खूप लागले. खूप असते काढूचे तर काहीतरी करू ना. हो. तर आम्ही आता आमचा निरफणस काढलाय. बरा झालाय जून, तो माकड ठेवणार नसते नाहीतर. निरफणस बाई पहिलंच लागलो. बरे लागलेले ना ते. लागले होते ते मग टाकलात काय की काढले? काढून ठेवले होते. जून झालेले पण ते बियाला मिळते आता ना पावसात ते सुकावलं. बरे लागलेले पण. तर मंडळी आता मी इथे घेतलाय गरम गरम चहा आणि बिस्किट आणि मी आता माझं काम करते. परवा माझी मीटिंग आहे, तर त्याचं सगळं डाटा मला काढायचा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.